नंतर तुम्हाला टाळ्या वाजवायच्या आता। अरे इस भारत से क्या पूछते हो, अरे लंदन से जाकर पूछो ना, अरे लंदन से जाकर पूछो ना। या बाबासाहेबाला समजून घेण्यासाठी माणसाला खूप ज्ञानाचे घोट प्यावे लागतात। सर्वात महत्वाचं म्हणजे की लहान लेकरापासून तर मोठ्या माणसापर्यंत वर्गामध्ये सरांनी प्रश्न विचारला मुलाला की बाळा, की देव म्हणजे काय रे, माय म्हणजे काय रे, तू सांगू शकतो का? शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे, शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे, एका शब्दात सांग मला राजा म्हणजे काय रे। प्रश्न होता तिसरा तो आगळा न वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे। विद्यार्थी उत्तर पहा काय देतो, देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं। माय माता है जन्मदाता, माता है जग चलाए, जब होता है अंधेरा माँ रोशनी दिखाए। आई ही आईच असते, नसते सांभाळणारी ताई, असल्यावर कळत नाही, नसल्यावरच ती मिळत नाही, ती असते आई। विद्यार्थी उत्तर देतोय की देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं, राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही, त्यानं तिथं एक शब्द भीमराव लिहिलं, त्यानं तिथं एक शब्द भीमराव लिहिलं। सर्वात महत्वाचं म्हणजे की या बाबासाहेबाबद्दल जर का बोलायचं म्हटलं तर माझ्यासारख्या तरुण मुलाला दिवसच काय हो, महिनाही कमी पडेल, दिवसच नाही तर महिनाही कमी पडेल। कारण की आपण सर्व या ठिकाणी बौद्ध उपासक बौद्ध उपासिका बसले आहे, याचा खूप आदर आणि अभिमान वाटतो। की सर्वात महत्वाचं बाबासाहेबांना आपल्याला भरपूर काय दिलंय, सांगितलंय लोकांनी गाण्यामधून सांगितलेलं आहे की मोजता येत नाही जगातल्या मापानं असं दिलं रे त्या बापाच्या बापानं। मी विदर्भातला बुलढाण्याचा वऱ्हाडी आहे, त्याच्यामुळं भाषा समजल पूर्णच एवढं काय वाटत नाही, पण समजून घ्यायची कोशिश करा की बाबासाहेबांना एवढं दिलंय की मोजता येत नाही जगातल्या मापानं असं दिलंय त्या बापाच्या बापानं। पण मला तुम्हाला सांगायचं आहे कि भीमजी ने मेरे लाखों किए है करम, सागर के जैसा बुद्ध दिया है धर्म। आज सर्वजण आनंदाच्या खुशीमध्ये हा जो धर्म दिलाय, सगळे जगातले ग्रंथ वाचल्याच्या नंतर हा जो आपल्याला एक पवित्र ग्रंथ दिलाय की भीमजी ने मेरे लाखों किए है करम, सागर के जैसा बुद्ध दिया है धर्म। अरे कुत्ते का भी शेर के जैसा जीना हो गया, इसलिए मैं तो भीम का दीवाना हो गया, इसलिए मैं तो भीम का दीवाना हो गया। या भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लोक विचार करतात विचार करता ते विचारामध्ये गुंगून जातात। जसं की एखाद्या उंदरानं औषध खाल्ल्यासारखं गुंगून पडायचं, पण शक्य नाही झालं भाऊ। एवढा विचारवंत माणूस, त्या माणसानं आपल्याला एवढा पवित्र ग्रंथ दिलाय, बुद्धाचा धम्म दिला आहे। आमच्या भागामध्ये खूप सारे प्रोग्राम चालू असतात, 14 एप्रिलचे दररोज 5-6 दिवसापासून प्रोग्राम चालू असतात। माझाच आता 5वा प्रोग्राम आहे हा, दररोजच बोलणं चालू आहे। परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी ज्या आता जो दिवस आहे, सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची जी उगवली होती सकाळच्या दिवशी मी तुम्हाला थोडस 2 ओळी ऐकवतो। मी गाणे म्हणतो, सांगतो 2 मिनिटं गाणं ऐका, ठीक आहे? तलवार एक धारी तर भीम दुधारी होता, एकटाच भीम माझा लाखालाही भारी होता। तलवार एक धारी तर भीम दुधारी होता, एकटाच भीम माझा लाखालाही भारी होता। सर्व त्या पुढाऱ्यांना बाबाचा धाक होता, कारण भीमराव माझा बापाचाही बाप होता। बाप सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ,
जन्मास आले भीम बाळ ओ, जन्मास आले भीम बाळ. सोनियाची उगवली सकाळ अन हो सोनियाची उगवली सकाळ अन उगवली सकाळ. जन्मास आले भीम बाळ ओ, जन्मास आले भीम बाळ. तारीख 14 एप्रिल माहे, तारीख 14 एप्रिल माहे. महू गावात वारे वाहे, महू गावात वारे वाहे. ठेंगणे हे भासे भाळ अन हो ठेंगणे हे भासे भाळ अन भासे भाळ. जन्मास आले भीम बाळ ओ, जन्मास आले भीम बाळ. भीमाई त्यांची माता, रामजी त्यांचे पिता. भीमाई त्यांची माता, रामजी त्यांचे पिता. झाला दलितांचा नेता सखे बाई ग. गावामध्ये गाव आहेत महू गाव, तिथं जन्मले जन्मले तिथं जन्मले भीमराव सखे बाई ग. तिथं जन्मले भीमराव सखे बाई ग. आजच्या दिवशी गाणं झालंच पाहिजे होतं. माझ्या आवडीचं गाणं आहे खूप हे, आणि तुमच्या सर्वांचा प्रतिसाद पाहून म्हणून मी बोलतोय. नाहीतर मग आता तुमची तर वेळ झाली, होऊन खूप तपायला लागलं, तरी पण मी बोलू 2 शब्द. बोलू का? बरं. तर सर्वात महत्वाचं म्हणजे आचारसंहिता लागलेली आहे. बाबासाहेबांच्या पुण्यानं मी शिकलो, मला शिकायला भेटलं.